नमस्कार मंडळी, शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी घेऊन आम्ही आलो आहोत. राज्य सरकारने मार्च महिन्यात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत सध्या शासकीय स्तरावर नेमक्या काय हालचाली सुरू आहेत? 30 जून 2026 पर्यंत खरोखरच कर्जमाफ होणार का? आणि आचारसंहितेचा यावर काय परिणाम होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, नुकतीच 21 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामापूर्व तयारीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये कर्जमाफी योजनेवर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केलं. चला तर मग कर्जमाफीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते आपण थेट त्यांच्या तोंडून ऐकूयात. असं आहे की आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे. आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात. त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं. तर तेही त्यांनी मान्य केलंय, त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. आता सध्या राज्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या मनात एक मोठी शंका आहे, ती म्हणजे राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मग या आचारसंहितेमुळे कर्जमाफी योजना राबवण्यास काय अडथळा येईल का? किंवा ही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार का? या गंभीर प्रश्नावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अगदी स्पष्टीकरण दिलं आहे. ते स्पष्टीकरण काय होतं ते आपण पाहूया. मला असं याकरता वाटत नाही की ही अनाऊन्स झालेली स्कीम आहे. एक दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो, आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ. मंडळी, शेतकरी कर्जमाफी योग्य पद्धतीने व्हावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस उपाय सुचवता यावेत यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार परवीन परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. आता या अहवालाची छाननी केली जाईल आणि त्यानंतर तो मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच सरकार कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठरवणार आणि कोणते निकष लावणार हे अधिकृतपणे स्पष्ट होईल. परंतु आतापर्यंत झालेल्या घोषणेनुसार जे महत्त्वाचे निकष समोर आले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत आहे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल. प्रोत्साहन परतावा. जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ दिला जाईल. सरकारने 30 जून 2026 पर्यंत ही कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आगामी काळात यावर काय निर्णय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ही शेतकरी कर्जमाफी योजना नेमकी कशी राबवली गेली पाहिजे? पात्रतेचे निकष आणखी काय असायला हवे? तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं ते खालील कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीविषयक महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की